आपणा सर्वांना जय श्रीराम. आपणा सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. महालक्ष्मी पूजन किंवा ज्येष्ठा गौरी पूजन, भाद्रपद महिन्यातील महालक्ष्मी गौरी या सणाविषयी आपण माहिती पाहतोय. ज्येष्ठा गौरी आवाहन किंवा आगमन असा शब्द प्रतिवार्षिक दिनदर्शिकेमध्ये किंवा पंचांगामध्ये असतो. त्याच वेळेस आपण महालक्ष्मीचा सण साजरा करतो. पण अशा वेळेला आपल्यालाही वाटते की महालक्ष्मीचा सण असून दिनदर्शिका ज्येष्ठा गौरी आवाहन असे का असते, त्याचा उलगडा व्हावा म्हणून माहिती मिळावी ती अशी. ज्येष्ठा गौरी व्रताचे दोन प्रकार आहेत. एक ज्येष्ठादेवी पूजन, दोन महालक्ष्मी पूजन. दोन्ही व्रते भाद्रपद शुद्ध अष्टमीलाच येतात. पण ज्येष्ठादेवी व्रत हे नक्षत्र प्रधान असून महालक्ष्मी व्रत हे तिथी प्रधान मानले जाते. ज्येष्ठादेवीची उत्पत्ती सागर मंथनातून 12व्या रत्नाच्या रूपाने झाली असल्याने हिला सागरोत्पन्नम लक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी मानली जाते. म्हणून ज्येष्ठादेवी पूजन केले जाते. महालक्ष्मी पूजन हे व्रत भाद्रपद शुद्ध अष्टमी ते भाद्रपद वद्य अष्टमी असे 16 दिवस केले जाते. कारण कोलासूर नावाच्या राक्षसास महालक्ष्मीने मारल्याने महालक्ष्मीस कोलासूर मर्दिनी म्हटले जाते. हा संग्राम 16 दिवस चालू होता. म्हणून या व्रतात 16 या संख्येस विशेष महत्त्व आहे. या व्रतात 16 गाठींचा दोरक मनगटावर बांधून महालक्ष्मीची पूजा 16 दिवस करण्याचा विधी असतो. पण वरील दोन्ही व्रतांचा समन्वय साधून सध्या ज्येष्ठादेवी पूजन व महालक्ष्मी पूजन हे दोन्ही सण फक्त 3 दिवस आपापल्या पद्धतीप्रमाणे साजरे केले जातात. त्यानुसार ज्येष्ठादेवी प्रधान पूजनात ध्यान, पूजामंत्र या गोष्टी समाविष्ट असून ज्येष्ठादेवी पूजेतील देवी प्रतिके म्हणून भिंतीवरील चित्रे, मूर्ती, सुवर्णादी धातूच्या प्रतिमा, पोथ्या किंवा नदी जलाशयातून आणलेल्या वाळूवर ज्येष्ठादेवीचे आवाहन पूजन केले जाते. याउलट महालक्ष्मी प्रधान व्रतात लक्ष्मीचे सुघट, मुखवटे यांचे पूजन केले जाते. या व्रतात दोरकाला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठादेवी पूजन व महालक्ष्मी पूजन हे दोन्ही सण नक्षत्र प्रधान व तिथी प्रधान मानले जातात व त्यानुसार साजरे केले जातात. तसेच या दिवशी दुर्वाष्टमी हे व्रत काही प्रांतात साजरे केले जाते. गौरी या देवतेस अनुलक्षून हे व्रत असावे. या व्रतात गौरी म्हणजे पार्वती, गौरी नावाची वनस्पती, शिव, शंकरोबा नावाची वनस्पती व गणेश, दुर्वा किंवा पार्थिव गणेश यांचा समावेश केला जातो. वर नमूद केल्याप्रमाणे ज्येष्ठादेवी पूजन, महालक्ष्मी पूजन, दुर्वाष्टमी व्रत ही तिन्ही व्रते एकाच दिवशी आपापल्या परंपरेनुसार साजरे करतात असे सांगितले जाते. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या महालक्ष्मी सणाची माहिती खालीलप्रमाणे. भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर येणाऱ्या देवतेस ज्येष्ठा गौरी किंवा महालक्ष्मी असे म्हणतात. हा सण 3 दिवस चालतो. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तिथीनुसार आणि मुहूर्तानुसार त्याचे घरात आगमन होते. विशेष म्हणजे या गौरी एकाच दिवशी येतात. त्या जोड देवतेच्या रूपातच पूजतात आणि मुख्यतः हा सण महिलांपुरताच साजरा होतो. असे असले तरी महालक्ष्म्या बसवण्याच्या निरनिराळ्या पद्धती पाहावयास मिळतात. या गौरी काही ठिकाणी उभ्या, काही ठिकाणी पाटावर ठेवून मुखवट्यांच्या रूपात, काही ठिकाणी फोटोच्या रूपात, काही ठिकाणी तेरड्याच्या फुलासहित रोपाच्या रूपात, तर काही ठिकाणी पाणवट्यातील खड्यांच्या रूपात पूजल्या जातात. परंतु महाराष्ट्रात
खड्यांची गौर व धातूंच्या पितळी मुखवट्यांची किंवा शाडूच्या मातीच्या मुखवट्यांची गौर हेच प्रकार घराघरामध्ये पाहावयास मिळतात. हे मुखवटे अत्यंत आकर्षक व अलंकृत असतात. फार पूर्वी दानवांचे राज्य होते, त्यामुळे हे दानव देवांना फार त्रास देत असत. सर्व देवांच्या स्त्रियांना या त्रासामुळे आपल्या सौभाग्याबद्दल काळजी वाटू लागली. म्हणून सर्व देवांच्या बायकांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली. महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले. या प्रसंगाची आठवण आपणाला वरचेवर व्हावी म्हणून आपण 3 दिवस हा सण साजरा करतो. आपले सौभाग्य अखंड राहावे हा या पूजेमागील हेतू आहे. गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणाव्यात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात, काही ठिकाणी गौरी उभ्या असतात, काही ठिकाणी गौरी उभ्या असून बिनहाताच्या असतात, काही ठिकाणी खड्याच्या गौरी असतात, काही ठिकाणी गौरी बसवण्याची पद्धतच नसते. याचा अर्थ फार वर्षापूर्वी गौरी आणण्याकरता बाहेर पडलेल्या मुली अगर बायका वाघाने खाल्ल्या असा समज आहे, म्हणून त्यांच्याकडे गौरी बसवत नाहीत. कोकणस्थ लोकांमध्ये गौरी खड्याच्या आणतात. एखादी सवाष्ण अगर एखादी मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी, विहिरीपाशी जाते, 4 खडे ताम्हणात घेऊन येते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे व मागे मुळीच पाहू नये. मुक्याने म्हणजे न बोलता असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या अगर मुलीच्या हातात ताम्हण किंवा तांब्या असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून हळद कुंकू लावून तिला ओवाळून मग घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवावेत. नंतर त्यांची हळद कुंकू, आगाडा, दुर्वा, फुले, गेजवस्त्र यांनी पूजा करावी. दुसरे दिवशी लेकुरवाळी सवाष्ण जेवायला बोलावून तिला विडा दक्षिणा द्यावा. बायकांना दुपारी हळदी कुंकवास बोलवावे. तिसरे दिवशी हळद कुंकू वाहून अक्षता टाकून विसर्जन करावे. कोकणस्थ लोकांच्यात ज्या दिवशी गौरी जेवावयाच्या असतात त्या दिवशी घावन घाटले हा मुख्य पदार्थ करतात. हा सण कसा साजरा करतात? महालक्ष्मीचा सण 3 दिवस साजरा होतो तो असा. पहिला दिवस अनुराधा नक्षत्रावर आगमन, भाद्रपद शुद्ध सप्तमी. दुसरा दिवस ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन, भाद्रपद शुद्ध अष्टमी. तिसरा दिवस मूळ नक्षत्रावर विसर्जन, भाद्रपद शुद्ध नवमी. या विधीची तयारी आपण पाहतोय. पहिल्या दिवशी महालक्ष्म्यांची सर्व तयारी प्रथम करून घ्यावी लागते. महालक्ष्म्या बसवण्यापूर्वी लाकडाचे साचे स्वच्छ करून घ्यावे. काही घरी पत्र्याचे गोल उभे डबे असतात, अंदाजे 24 इंच उंच. त्यावर महालक्ष्मी बसवतात. डब्यात गहू, तांदूळ, सुपारी व प्रसाद म्हणून करंज्या, लाडूही ठेवतात. नंतर त्यावर मुखवटे ठेवतात. एखाद्याचा नवस असला तर हे पदार्थ डब्यात ठेवण्याची पद्धत असते. याला पोट भरणे असे म्हणतात. त्यावर महालक्ष्म्या बसवल्या जातात. या दोन्ही साच्यास प्रथम साड्या नेसवून घेणे, नंतर पितळी मुखवटे चिंचेने पाण्याने स्वच्छ करून ते रंगविणे. रंगविणे म्हणजे त्यांच्या भुया, डोळे, ओठ, केस नीट रंगविणे. गंधाचा टिळा लावणे, कारण वर्षभर त्या देवघरातच असल्याने त्यांचा रंग खराब झालेला असतो. देवापुढे जवळ पाट ठेवून त्यावर नवीन कापड टाकावे. त्यावर थोडे तांदूळ पसरवावे. पाटाभोवती रांगोळी काढावी. नंतर मुखवटे पाटावर ठेवावे. दोन्ही साचे जेथे आपण महालक्ष्मी बसवणार असतो तेथे ठेवावे. साच्यांच्या समोर गहू व तांदूळ यांची रास ठेवावी. त्यावर खण ठेवावा. तेलवात घालून समई तयार करून ठेवावी. हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, निरंजन, फुलवातीसह औक्षणाचे तबक तयार करावे. देवाजवळ ठेवलेल्या महालक्ष्मींच्या मुखवट्यावर किंवा अंगावर कापड, ब्लाऊज पीस घालावे.
साच्यांसमोर फुले, फळे, मिठाई, तिखट पदार्थ असे विविध पदार्थ तबकामध्ये ठेवावे. पाटाभोवती व जेथे महालक्ष्मी बसवतात तेथे रांगोळी काढावी. रांगोळीने लक्ष्मीची पावले ठराविक अंतरावर काढावीत. काढताना ती देवापासून व बाहेरील दारापासून गौरी जेथे बसवायच्या तेथपर्यंत काढावीत. अशी ही सर्व तयारी झाल्यावर घरातील सवाष्ण स्त्रियांनी भरजरी साड्या नेसून महालक्ष्म्या वाजत गाजत घरात आणाव्यात. यात कुमारिकांचाही सहभाग असतो. महालक्ष्मी आणण्याची पद्धत. प्रथम पाटावर ठेवलेल्या लक्ष्मींच्या मुखवट्यांना घरातील स्त्रियांनी औक्षण करावे. हळद कुंकू व्हावे व दूध साखरेचा नैवेद्य दाखवून गौरी आणावयास जावे. घरातील एकीने मुखवटा म्हणजेच लक्ष्मी घेऊन देवापासून व दुसरीने दुसरा मुखवटा घेऊन दारापासून यावे. घरात काढलेल्या पावलांवर हळद कुंकू वाहत त्यावर लक्ष्मी ठेवलेले ताम्हण ठेवत ठेवत जेथे महालक्ष्म्या बसवणार आहोत तेथे आणावे. लक्ष्मी आणताना गौरी कशाच्या पावली आली असा प्रश्न एकीने आणि सोन्या मोत्याच्या पावली आली असे उत्तर दुसरीने उत्तरात म्हणावे किंवा स्वतःच एकटीने म्हणावे. दोन्ही स्त्रियांनी जेथे लक्ष्म्या बसतात तेथे दोन्ही लक्ष्म्यांची भेट घडवावी व तेथे तांदळाचे माप पेल्यात तांदूळ भरून ठेवावेत व ते लवंडावे. उद्देश हा की लक्ष्मीच्या पावलांनी घरातील धनधान्याची भरभराट व्हावी. त्यानंतर मुखवटे साच्यावर बसवावेत. दोन्ही स्त्रियांनी आपण ज्या साच्यासमोर मुखवटा घेऊन उभे आहोत त्याच्या विरुद्ध साच्यावर मुखवटा ठेवावा असे दोघींनी करावे. त्यानंतर महालक्ष्म्यांना सर्व दागिने, केसांना फुलांची वेणी माळावी, अंगावर पदर घालून साड्या नीट कराव्यात. त्याच वेळेस महालक्ष्मी पुढे प्रतिकात्मक बाळ ठेवावे. काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी 2 बाळे म्हणजे लहान मुलांचे मुखवटे लावलेले असतात. काही ठिकाणी या बाळांचे रूपक म्हणून कापड गुंडळलेले वरवंटे ठेवण्याची पद्धत आढळते. तर काही ठिकाणी मात्र लोटीलाच कापड लावून कापडाचे बाळ ठेवतात. महालक्ष्मीचे आगमन होतात सोबत गणपतीही ठेवला जातो. लक्ष्मीचा भाऊ गणपती. तेव्हा बहिणीला आणण्यास गणपती म्हणजे भाऊ हवाच असतो. तसेच गौरी म्हणजे पार्वती ही लक्ष्मीच्या रूपात आपल्या मुलाचा म्हणजे गणेशाचा म्हणजे गणेशोत्सवाचा सोहळा कौतुक सोहळा पाहण्यासाठी येते असेही सांगितले जाते. नंतर उभ्या महालक्ष्म्यांना औक्षण करावे, आरती करावी, देवाला फळे, मिठाई, घरातील रोजचा स्वयंपाक याचा नैवेद्य दाखवावा. लक्ष्मींना नमस्कार करून आपण प्रसादासहित जेवण करावे. महालक्ष्मी बसेपर्यंत घरातील स्त्रियांनी उपवास करावा असे सांगितले जाते. पहिल्या दिवशी नैवेद्य साधाच खिरापतीचा असतो. कारण गौरी या माहेरवाशिणी मानतात. त्या नुकत्याच आलेल्या असल्याने दमलेल्या भागलेल्या असतात. त्यांना माहेरची ओढ लागलेली असते. त्यामुळे त्यांना गोडधोड अन्नपदार्थांपेक्षा चमचमीत चटकदार खाण्यात मजा वाटते. काही ठिकाणी शेपूची भाजी, मेथीची भाजी किंवा भाकरी हे मुख्य पदार्थ, बाकीचे हवे असतील तसे पदार्थ असतात. काही ठिकाणी भाजी भाकरीचाही नैवेद्य असतो. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाला महालक्ष्मी बसवणे असे म्हणतात. दुसरे दिवशी सकाळी स्नान करून देवघरातील देवांची पूजा करून नैवेद्य दाखवावा. नंतर गौरीच्या पूजेची तयारी करावी. हळद कुंकू, तूप, फुलवात, फुले, कापसाचे वस्त्र 2, 8चे त्यातील 1 हळदीचे व दुसरे कुंकवाचे व 2 16चे त्यातील 1 हळदीचे व दुसरे कुंकवाचे फुलवातीसारखे करून सलग 1 माळ तयार करणे. अर्थात 8ची वेगळी व 16ची वेगळी. त्यानंतर त्याला हळदी कुंकवाचा कोरडा ओला हात लावून ते करतात. नंतर पोयते करून घ्यावे. 8 पदरी व 16 पदरी सूत म्हणजेच दोरा घेऊन ते ओले करून त्याला हळद लावावी
व वाळण्यासाठी थोडा वेळ मोकळे ठेवावे. त्या पिवळ्या सुताला एकाला 8 पदरी 8 गाठी व दुसऱ्या 16 पदरी सुताला 16 गाठी सारख्या अंतरावर बांधाव्यात. ज्येष्ठा कनिष्ठा यांच्या मापाचा दोरा घ्यावा. माप डोक्यापासून पायापर्यंत उभे घ्यावे. या पिवळ्या सुताला पोयते असे म्हणतात, म्हणजेच पिवळ्या दोराला पोयते असे म्हणतात. 2 विडे तयार करावे. फुलांच्या माळा कराव्या. ही सर्व तयारी झाल्यावर पूर्णावरणाचा स्वयंपाक करावा. पूर्णाचे 8 किंवा 16 दिवे करून त्यात कापसाच्या वाती तुपात भिजवून लावाव्यात. सर्व तयार स्वयंपाकातील पदार्थांचे नैवेद्यासाठी 2 ताटे तयार करावी. त्यात इतर पदार्थांबरोबरच पुरणपोळी व 8 किंवा 16 पुरणाचे दिवे असावेत. लक्ष्मीची पूजा करून कापसाची वस्त्रे, पोयते म्हणजे दोरा, महालक्ष्मींना गळ्यात घालावेत. नंतर पूर्णाची आरती करून नैवेद्य दाखवावा. या दिवशी सवाष्णीला जेवावयास बोलवावे. शक्यतो माहेरवाशीण असावी असा आग्रह धरतात, कारण महालक्ष्मी माहेरवाशीण मानल्या जातात. त्यामुळे त्यांचेच प्रतीक म्हणून तिचे पूजन केल्यास जास्त चांगले. ही श्रद्धा अजूनही आहे. सवाष्णीला हळद कुंकू दक्षिणा द्यावी व आग्रहाने जेवण घालावे. देवापुढेही महालक्ष्मी पुढेही यावेळेस विडे ठेवावेत. नंतर जेवण झाल्यावर आलेल्या सवाष्णीची तांदूळ खोबरेवाटी याने ओटी भरावी. तिला वस्त्रदान द्यावे. फुलांचा गजरा अत्तर देऊन तिला महालक्ष्मी म्हणून नमस्कार करावा. काही ठिकाणी 2 सवाष्णी घालण्याची पद्धत आहे, कारण त्यातील एक ज्येष्ठा व दुसरी कनिष्ठा मानली जाते. दोघींना शेजारी बसून भोजन द्यावे. 2 नैवेद्याचे ताटे पूर्वी झाकून ठेवत व दुसऱ्या दिवशी खात असत. श्रद्धा ही की त्या गौरी त्या नैवेद्याचे ग्रहण करतील. अजूनही काही ठिकाणी ही पद्धत पाळतात, पण हल्ली मात्र एक ताट सवाष्ण आणि दुसरे ताट घरातील गृहिणी घेते. तसेच महालक्ष्मीजवळ पाण्याचे भांडेही कलशी भरून ठेवलेला असतो. कुंकवाचा करंडाही महालक्ष्मींच्या पूजेमध्ये ठेवतात. अशी श्रद्धा आहे की लक्ष्मी रात्री घरातील स्त्रीला हळदी कुंकू लावून आशीर्वाद देत असते. याच दिवशी संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. खिरापत आणि मसाल्याचे दूध देतात. हळदी कुंकू समारंभाला सवाष्ण स्त्रिये, लहान मुले, मुली, कुमारिका यांचा सहभाग असतो. दुसरे दिवशी स्वयंपाक म्हणून मुख्यतः पुरण घालावे. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणांप्रमाणे करावा. दुसऱ्या दिवशी पूजेची वैशिष्ट्ये. या दिवशी पूजेत 16चा उल्लेख सर्व ठिकाणी आला आहे. प्रथम दोरक म्हणजे काय त्याचा अर्थ पाहू. दोरक म्हणजे हाताने काढलेल्या सुताचे 16 पदरी हळदीत भिजवून रंगवलेले सूत्र म्हणजे धागा होय. हल्ली असे हाताने काढलेले सूत नसल्यास दुसरे कोणतेही सूत म्हणजे दोरा घेता येतो. 16 ही संख्या विविध प्रकारे लक्ष्मीशी व मानवी जीवनाशी निगडीत आहे. उदाहरण, लक्ष्मी भ्राता चंद्राच्या 16 कला, श्री सुक्ताच्या 16 ऋचा, लक्ष्मीची 16 प्रतीके, श्री, भूती, श्रद्धा, मेधा, सन्नती, विजिती, स्थिती, धृती, सिद्धी, कांती, समृद्धी, स्वाहा, स्वदा, संस्तुती, नियती, स्मृती ही लक्ष्मीची 16 प्रतीके. तसेच मानवाच्या 16 सहज प्रवृत्ती, 16 विद्या, सुवासिनींचे 16 शृंगार, तसेच कोलासुराशी झालेला संग्राम हाही 16 दिवसांचा. अशा विविध प्रकारे 16 संख्येचे महत्त्व असल्याने दोरकातील पदरांची संख्याही 16च असते. या पूजनात कापसाची वस्त्रे व दोरक पूजनाविषयी आलेले आहे. दोरक कापसाची वस्त्रे करताना त्यात कोणती देवता मानायची अशी शंका येते. तेव्हा धर्मशास्त्रीय नियमानुसार असे वाचनात आले की
आपण चराचरात म्हणजे सर्व विश्वात देव पाहणारे आहोत. त्यामुळे आपण पशु, पक्षी, वनस्पती, वृक्ष यांचीही पूजा करीत असतो. तशी या दिवशी दोरकाचीही म्हणजे दोऱ्याचीही पूजा करीत असतो. म्हणून भाव ते देव असे मानून निसर्गातील शक्तीची पूजा करणे वावगे ठरणार नाही. या दिवशी नैवेद्य म्हणून वरण, भात, चटणी, कोशिंबीर, भजी, कुरडया वगैरे, पुरणपोळी व 16 भाज्यांमिश्रित भाजी करणे आवश्यक राहते. अशा तऱ्हेने पुरणपोळीचे गोडधोड जेवण करून माहेरवाशीण सवाष्ण लक्ष्मी रूपातील सवाष्ण तृप्त होते व आशीर्वाद देऊन जाते अशी श्रद्धा आढळते. तिसरा दिवस. सकाळी स्नान झाल्यावर आपण देवघरातील देवांची व महालक्ष्मीची पूजा करून नैवेद्य दाखवून आपण आरती करावी. नैवेद्य. आपण रोजचा स्वयंपाक कानोले, एक ज्येष्ठासाठी व एक कनिष्ठासाठी दहीभात असा असतो. दहीभाताचा नैवेद्य दाखवण्यामागेही या सणाने औचित्य साधले आहे. कारण दहीभात जेवणात वाढल्याने ती व्यक्ती लवकर किंवा पुन्हा आपल्याकडे जेवावयास येते असे मानले जाते. म्हणूनच माहेरवाशिणीने लवकर यावे हाही उद्देश त्यामागे असतो. कनोले करण्याची पद्धत. कणिक भिजवून त्याचे छोटे छोटे गोळे करून प्रत्येकीमध्ये गूळ घालावा आणि ते बंद करून भाजावे. गव्हाची खीर, कानवला व दहीभाताचा नैवेद्य हे मुख्यतः पदार्थ तिसरे दिवशी नैवेद्यासाठी असतात. बाकीचा स्वयंपाक नेहमीप्रमाणे असतो. गौरी बसवण्यापूर्वी गौरीचे साचे घ्यावेत. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 नंतर म्हणजे संध्याकाळ होण्याच्या आत लक्ष्मीचे विसर्जन करावे. विसर्जन करताना लक्ष्मीला नमस्कार करून पुनरागमनायच म्हणजे तुझे पुन्हा आगमन होऊ दे असे म्हणावे. त्यानंतर घरातील पुरुषाने डोक्याला टोपी घालून देवीवर अक्षता टाकाव्या व मुखवटे हलवून खाली उतरवून धान्याच्या राशीवर ठेवावे. गळ्यातील दोरक काढून ठेवावे. इतर फुले, हार, निर्माल्य म्हणून तुळशीला घालावे. यालाच विसर्जन असे म्हणतात. दोरे पिवळ्या रंगाचे असतात, त्याला पोयते म्हणतात. घरातील स्त्रियांनी गळ्यात घालावा. तो 8 दिवस 8चा व 16 दिवस 16 गाठींचा गळ्यात ठेवावा असे सांगितले जाते. किंवा विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी घरातील देवपूजा झाल्यावर लगेच जलाशयात निर्माल्याचे विसर्जन केले तरी चालते. तो पिवळा दोरा म्हणजेच दोरक म्हणजेच पोयते हे प्रसादाचे प्रतीक आहे. कापसाचे सूत हे अखंडत्वाचे व हळदे सौभाग्याचे प्रतीक आहे. हा दोरक अत्यंत काळाचा विचार केल्यास काही स्त्रिया ते घालणे पसंत करीत नाहीत. तेव्हा हा दोरक आपल्या धनकोशात किंवा धान्य कोठारात म्हणजेच तिजोरीत ठेवावा. या महालक्ष्मी व्रतामुळे कुप्रवृत्तीस आळा बसून सुख, शांती, सौभाग्य, आरोग्य प्राप्त होते असे सांगितले जाते. भाद्रपदात येणाऱ्या महालक्ष्मीच्या सणाला अनेक नावांनी ओळखले जाते. गौरी पूजनाचा सण, गौरी गणपतीचा सण, ज्येष्ठा गौरी पूजन, दुर्वाष्टमी व्रत या नावानुसार काही पौराणिक कथा आहेत. आज आपण गौरीविषयी माहिती पाहिली. आपण पहिल्या दिवशी बघितलं, गौरी बसवण्यापूर्वी गौरीचे साचे घ्यावेत, सतरंजीवर सर्व तयारी करून ठेवावी, गौरी पातळे नेसवून ठेवावीत, अंगावर दागिने घालून ठेवावेत, फक्त गौरी आणल्यावर मुखवटे बसवावेत, एवढेच काम मागाहून करावे. बाकी सर्व सजावट आधीच तयार करून ठेवावी. गोंगडीवर किंवा सतरंजीवर महालक्ष्मी बसवताना सतरंजीच्या दशा दक्षिणेकडे करू नयेत. बाकी कोणत्याही दिशेला केल्या तर चालतील. गौरीचे 2 मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा असे म्हणतात, दुसरीला कनिष्ठ असे म्हणतात.
गौरी आणण्याकरता 2 सवाष्णी असतात. गौरी आणण्यापूर्वी प्रथम पाठावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून ठेवले जाते. त्यांच्या अंगावर नवे खण किंवा कापड घालावे. त्यांना हळद कुंकू वाहून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर गौरी आणावयास जावे. गौरी ज्या दिवशी आणावयाच्या त्या दिवशी पुढील दारापासून व मागील दारापासून गौरीची पावले काढावीत. देवाच्या ठिकाणपर्यंत व गणपती बसवलेले असेल तेथपर्यंत ही पावले काढावीत. गौरी ज्या ठिकाणी बसवायच्या त्या ठिकाणपर्यंत ही पावले काढावीत. गौरी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत येतात ते पाहून त्याच वेळेत गौरी आणाव्या. गौरी आणतेवेळी गौरी कशाच्या पावली आली, सोना मोत्याच्या पावली आली असे म्हणत म्हणत गौरी आणल्या जातात. एकीने गौर हातात घेऊन पुढील दारापासून म्हणत यावे, दुसरीने मागील दारापासून यावे. माझघरातील उंबरट्यावर धान्याचे माप ठेवलेले असते ते पूर्वी सांगितल्याप्रमाणे ते दोन्ही बायकांनी उंबरट्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडावे व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुपत्याचे कपाट, कोटीची खोली, दागिन्याची पेठी दाखवावी. नंतर गौरी जागेवर बसवाव्यात. गौरीच्या पोटात 8 पदरी व 16 पदरी असे 2 दोरे घ्यावेत. एकाला 8 गाठी द्याव्यात व दुसऱ्याला 16 याप्रमाणे द्याव्यात. हळदीत बुडवून पिवळे करून वाळवावेत. गळ्यात दोरे बांधतेवेळी दोन्ही दोर एकत्र करावेत व गळ्यात दसऱ्यापर्यंत घालावेत. काही ठिकाणी महिला खारीक, खोबरे, बदाम, फुले वगैरे ओवून ते दोरे गळ्यात बांधतात. गौरी पुढे तांदळाची ओटी व गव्हाची ओटी ठेवावी. खोबऱ्याची वाटी, एखादे फळ, कुंकवाचे 2 करंडे पितळी किंवा प्लॅस्टिकचे ठेवावेत. काही सुवासिनी गौरी पुढे लाडू, करंजा, चकल्या ठेवतात. 2 गौरी पुढे 2 बाळे पण ठेवतात. हळद, कुंकू, गंध, फुले, आगाडा, दुर्वा, गेजवस्त्र यांनी पूजा केली जाते. त्या दिवशी 5 महिलांना सुवासिनींना हळद, कुंकू, साखर द्यावी. दुसऱ्या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करावी. गौरी जेवल्यानंतर गौरीपुढे 2 गोविंद विडे ठेवावेत. हळदी कुंकवाची करावयाची तयारी. हळद, कुंकू, साखर, खोबरे, विड्याचे पान, सुपारी, अत्तरदाणी, गुलाबदाणी हे साहित्य आवश्यक राहते. या दिवशी काही ठिकाणी पैसे खर्च करीत नाहीत व मोलकरणीला वाढणे देत नाहीत अशी पद्धत आहे. गौरी पुढे रात्री तांब्या भांडे पाण्याने भरून ठेवावे. हळदी कुंकवाची कोयरी भरून साफ करून ठेवावी. म्हणजे रात्री गौरी हळदी कुंकू घेऊन पाणी पिऊन जातात अशी समजूत आहे. तिसरे दिवशी संध्याकाळी 4 वाजल्यानंतर केव्हाही गौरीवर अक्षता टाकाव्यात व गौरीची वर सांगितल्याप्रमाणे उत्तर पूजा करावी. गौरी घरी गेल्यावर पोटातील दोरे काढून एकत्र करून दसऱ्यापर्यंत गळ्यात घालावेत किंवा दुसऱ्या दिवशी विसर्जित करावेत. जिवतीची पूजा श्रावण महिना संपेपर्यंत करून गौरी गणपती झाल्यावर जिवतीचा कागद अक्षता टाकून काढावा व गेजवस्त्र, माळा वगैरे विहिरीत, नदीत सोडावे. गौरी आणण्यास काही घरगुती अडचण आल्यास अनंत चतुर्दशीचे दिवशी जेवावयाला घालून गौरी गणपतीबरोबर घरी पोचवाव्यात. उपाध्यायांना विचारून गौरी केव्हा बसवायच्या ते ठरवावे. तसेही न जमल्यास नवरात्रातल्या अष्टमीला गौरी बसवाव्यात, नवमीला जेवावयास घालाव्यात व दशमीच्या दिवशी घरी पोचवाव्यात. अशी ही आपण गौरीची माहिती बघितली. अशा पद्धतीनं आपण ज्येष्ठा गौरीची कहाणी पाहतोय. एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी वाजत गाजत गौरी आणल्या. ब्राह्मणाच्या मुलांनी हे पाहिलं. त्यांनी आपल्या आईला गौरी आणण्यास सांगितलं. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा अर्चा केली पाहिजे, गावन घाटल्याचं नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. वडिलांनी मुलांचा हट्ट ऐकला. मनात फार दुःखी झाले. गरीबमुळे आपण मुलांचे लाड पुरवू शकत नाही याचे त्यांना वाईट वाटले. जगण्यापेक्षा मरण बरे असे म्हणून ते तळ्याच्या पाळी गेले. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. संध्याकाळ झाली होती. जवळच एक म्हातारी सवाष्ण वयोवृद्ध सवाष्ण भेटली. तिने ब्राह्मणाची चौकशी केली. ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली. म्हातारीने त्याला बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने त्या वृद्ध महिलेला घरी आणलं. बायकोने आपल्या आलेल्या पाहुणीसाठी काहीतरी खायला करावे म्हणून तांदळाच्या कण्या मडक्यात पाहू लागली. तर तिला ते मडके कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला नवल वाटलं. तिने हे आपल्या नवऱ्याला सांगितलं.
त्यालाही खूप मोठा आनंद झाला. कण्यांची पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी ती पोटभर खाल्ली व आनंदाने झोपली. दुसरा दिवस उजाडला. म्हातारीने ब्राह्मणाला सांगितलं, मुला मला न्हाऊ घालायला सांग. देवाला घावन घातले नैवेद्याला कर. ब्राह्मणाने बायकोला सर्व सांगितलं आणि आपण स्वतः भिक्षेला गेला. पुष्कळ भिक्षा मिळाली. सगळं सामान आणलं. त्याला आनंद झाला. सगळा स्वयंपाक केला. सर्वजण पोटभर जेवली. म्हातारीने त्याला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर. तो म्हणाला, आजी भाजी दूध कोठून आणू. तशी म्हातारी म्हणाली, तू काळजी करू नको. तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे तितके खुंट पूर, तितकी दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाक मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ. त्या ब्राह्मणाने त्याप्रमाणे केले. घराला बरकत आली. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली. म्हातारी म्हणाली, मला आता पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, तुम्ही गेलात म्हणजे माझे हे वैभव नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं वैभव असंच वाढावं असा काही उपाय सांगा. गौरीने सांगितलं, तुला येताना वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक. हंड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोट्यात टाक. असं केलंस म्हणजे तुला कधी कमी पडणार नाही. ब्राह्मणाने बरं म्हटलं व तिची पूजा केली. गौर प्रसन्न झाली. गौरीने आपले व्रत सांगितले. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. 2 खडे घरी आणावे. गरम पाण्याने धुवावे. ज्येष्ठा गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गाठले. तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे अक्षय सुख मिळेल. वरील कहाणीत कोकणस्थ पद्धतीच्या महालक्ष्मीची, खड्यांच्या महालक्ष्मींची कथा आहे. ज्येष्ठा कनिष्ठा गौरी असा उल्लेख आहे. आपण ज्या महालक्ष्मी बसवतो तसे मुखवटे साचे असा उल्लेख नाही. पण महालक्ष्मी बसवताना जी पद्धत आहे तसेच बहुतांश सारखे आहे. उदाहरणार्थ 3 दिवस उत्सव नैवेद्यास पुरणपोळीऐवजी घावन घातले. तिसरे दिवशी खिरीचा नैवेद्य वगैरे. थोडक्यात या पारंपरिक कथेनुसार आजही आठवण म्हणून महालक्ष्म्यांचे पूजन होते. आपल्या सौभाग्याचे रक्षण व्हावे म्हणून सर्व देवस्त्रियांनी श्री लक्ष्मीची आराधना केली. तेव्हा देवी प्रगट झाली. तिने राक्षसांचा वध करून देवस्त्रियांना संकटमुक्त केले. देवीने आपले सौभाग्य रक्षण केले म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गौरी पूजनाचा सण साजरा करण्याची प्रथा निर्माण झाली. ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन करण्याच्या पद्धती असल्यामुळे या सणाला ज्येष्ठा गौरी असे म्हणण्यात येते. एकदा भगवान श्री शंकर पार्वतीला तिचा रंग सावळा असल्यामुळे तिला काली असे म्हणाले. तेव्हा तिला राग आला आणि तिने त्यासाठी तपश्चर्या केली. त्यामुळे तिचा रंग गोरा झाला व सर्वजण तिला गौरी म्हणू लागले. म्हणून या सणाला गौरी पूजनाचा सण म्हणतात. गणेशोत्सवात गौरी येत असल्यामुळे या सणाला गौरी गणपती असेही म्हणतात. असं हे आपण बघितलं. गौरी सणाची सविस्तर माहिती बघितलेली आहे. आपल्या सर्वांनी आज गौरीच्या समोर बसून ही सर्व माहिती श्रवण करावी आणि दरवर्षी या सांगितलेल्या पद्धतीनं आपण सर्वांनी गौरी पूजन करावं. निश्चितपणे आपल्या सर्वांना या पद्धतीनं पूजा केली की लक्ष्मी मातेची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. आणि निश्चितपणानं ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी आपण किंवा भाद्रपद महिन्यातील महालक्ष्मी हे व्रत आज आपण समजून घेतलं, पाहिलं. आपण सर्वांनी याप्रमाणे पूजा करावी व आपल्या कुटुंबावर अखंड अशी कृपा प्राप्त करून घ्यावी. आपणा सर्वांना विनंती आहे, आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तसेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ व माहिती, अतिशय पौराणिक व अचूक अशी माहिती पाहण्यासाठी आपण बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.
म्हणजे आपल्याला लगेचच नवनवीन माहिती समजून जाईल आणि आपली संस्कृती, आपले विचार, आपल्या कृती घराघरात पोचण्यास मदत होईल. आपणा सर्वांना जय श्रीराम. अंबा माता की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. प्रभु सियावर रामचंद्र की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.